in small intestine. फर्स्ट बेंच लक्ष द्या. डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कंप्लीट फूड डायजेस्ट होणार आहे. तुम्हाला सांगितलं की डायजेशन होणारे 3 मेन ऑर्गन आहेत. बकल कॅव्हिटी मध्ये फूड मटेरियल डायजेस्ट होतं, स्टमक मध्ये होणारे आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये अजिबात डायजेशन कुठे होत नाही. लार्ज इंटेस्टाइन मध्ये अजिबात होत नाही. इसोफेगस मध्ये सुद्धा होणार नाही. बकल कॅव्हिटी मध्ये फूड मटेरियल डायजेस्ट करण्यासाठी कोणते ज्यूस सिक्रेट होतात. सलाइवरी जे सलाइवा सिक्रेट होतो आणि सलाइवा मध्ये वेगवेगळे कंपोनेंट आहेत जे फूड मटेरियल डायजेस्ट करायला पार्टली डायजेस्ट करायला हेल्प करणार आहे. सगळं डायजेस्ट होणार नाही. ओके, सो माउथ किंवा बकल कॅव्हिटी मध्ये थोडंफार डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल नेक्स्ट कुठे जाणार आहे. फॅरिंक्स इसोफेगस मधून स्टमक मध्ये जाईल. करेक्ट. सो फॅरिंक्स इसोफेगस काय डायजेशनचा पार्ट नाहीये, डायरेक्ट स्टमक. स्टमक मध्ये तुम्ही कुठली ग्लँड शिकलेला आहात. गॅस्ट्रिक ग्लँड. नेमली लक्षात ठेवा. त्याआधी किंवा डायजेशन स्टार्ट करण्याआधी आपण लेअर स्टडी केले होते की इसोफेगस पासून रेक्टम पर्यंत जर क्रॉस सेक्शन घेतला डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा किंवा एलिमेंटरी कॅनलचा तर आपल्याला 4 लेअर पाहायला मिळतात. कुठले 4 लेअर. सगळ्यात आउटमोस्ट असतो सेरोसा, नेक्स्ट आहे मस्क्युलॅरिस, त्यानंतरचा सब म्युकोजा आणि शेवटचा म्युकोजा. तर पण तुम्हाला सांगितलेलं आहे पण ते तुम्हाला इथं कोरिलेट करता आलं पाहिजे. जेव्हा मी सांगेन गॅस्ट्रिक ग्लँड सो तुम्हाला शोधायचं की गॅस्ट्रिक ग्लँड कोणत्या लेअर मध्ये प्रेझेंट असतील. सो दिलेलं असेल कोणत्या लेअर मध्ये असतात. म्युकोजा. म्युकोजा लेअर मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट असतात ज्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. मग गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय काय कंपोनंट आहेत. हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्यानंतर पेप्सिनोजेन आहे, अजून म्युकस सिक्रेट केला जातो, अजून कुठला होता बायकार्बोनेट आयन. रेनिन इन्फंटच्या ह्याच्यामध्ये स्टमक मध्ये असतात. अजून ठीक आहे. तर त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ग्लँडच्या सेलचे नेम तुम्हाला सांगितले होते. बऱ्याचदा एक्झामला सेलचं नेम आणि त्यांनी सिक्रेट केलेलं कंटेंट याच्यावरती मॅचिंग साठी क्वेश्चन विचारला जातो. सो सगळ्यात फर्स्ट गॅस्ट्रिक ज्यूस मधलं हायड्रोक्लोरिक ऍसिड कोण सिक्रेट करणार आहे. कुठला सेल. ऑक्झेंटिक सेल किंवा त्यांना काय म्हटलं जातं परायटल सेल. तर त्या सेल ज्या आहेत त्या काय सिक्रेट करतील. हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके. म्युकस सिक्रेट करण्याचं काम कोण करणार आहे. म्युकस नेक्स्ट सेल. आणि अजून एक आहे पेप्टिक सेल. पेप्टिक सेललाच काय म्हणतात चीफ सेल. त्या काय सिक्रेट करतात पेप्सिनोजेन. हे सगळं लर्न पाहिजे. त्यानंतर अजून एक पॉइंट इम्पॉर्टंट. पेप्सिनोजेन हे प्रोएन्झाइम आहे. प्रोएन्झाइम म्हणजे काय तर जे एन्झाइम सिक्रेट झालेलं आहे ते काही नाहीये ऍक्टिव्ह नाही. त्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम हायड्रोक्लोरिक ऍसिड करणार आहे. सो एक तर गॅस्ट्रिक ग्लँड लक्षात ठेवा. गॅस्ट्रिक ग्लँड मधल्या 3 टाईपच्या सेल त्यांनी सिक्रेट केलेलं कोणकोणतं कंपोनंट आहे ते आणि त्यानंतरची स्टेप येते त्याचा रोल काय. ओके. सो याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे ऍसिडिक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. बॅक्टेरिया जे फूड मटेरियल मध्ये येणार आहेत तर ते बॅक्टेरिया किल होतात. इनएक्टिव्ह पेप्सिनोजेनचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये होईल. पेप्सिन ऍक्टिव्हेट झालं तर ते कोणाला डायजेस्ट करेल. पेप्सिनचा रोल कोणावरती असतो अभ्यास करा बरं का. पेप्सिनचा रोल कोणावरती असतो प्रोटीन वरती. प्रोटिओलायटिक एन्झाइम आहे. प्रोटीनला डायजेस्ट करेल आणि काय काय होईल प्रोटिओजेस आणि पेप्टोड हे प्रोडक्ट तिथं तयार होतील. बरोबर का. त्यानंतरचा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे म्युकस. म्युकस बायकार्बोनेट आयन त्यांचा रोल कशामध्ये असतो ल्युब्रिकेशन आहे आणि स्टमकचा इनर लेअरचं प्रोटेक्शन ते करतात फ्रॉम दी ऍक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍक्शन डायरेक्टली स्टमकच्या वॉलवरती होऊ नये त्याच्यासाठी महत्त्वाचा रोल आहे म्युकसचा. त्यानंतर अजून एक तिथं सांगितलं होतं व्हिटॅमिन B12 च्या ऍब्झॉर्प्शनसाठी लागतो. येस इंट्रिन्सिक फॅक्टर. तिथं इंट्रिन्सिक फॅक्टर सुद्धा रिलीज होतो आणि हा इंट्रिन्सिक फॅक्टर व्हिटॅमिन B12 च्या ऍब्झॉर्प्शनसाठी लागतो. एवढ्या डिटेल तुम्ही लक्षात ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला एक्झाम मध्ये नीटचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील अदरवाइज येणार नाहीत. हे झालं स्टमक. स्टमक नंतर नेक्स्ट कंटेंट येणार आहे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. सो स्टमक मध्ये एंटर करताना पहिला जो स्फिंक्चर सांगितलं होतं त्याचं नेम काय कार्डियक स्फिंक्चर. ओके. कार्डियक स्फिंक्चर काय करणार आहे स्टमक मध्ये आलेलं जे कंटेंट आहे त्याचा बॅकफ्लो प्रिव्हेंट करणारे रिगर्जंटेशन होऊ देणार नाही. आता स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येताना आता दुसरा येईल कुठला पायलोरिक स्फिंक्चर. करेक्ट. नेक्स्ट असतो पायलोरिक स्फिंक्चर आणि गॅस्ट्रिक स्फिंक्चरचं तुम्हाला अदर नेम पण सांगितलं होतं. सॉरी
कार्डियक स्फिंक्चरचं तुम्हाला ऑर्गन सांगितलं होतं. कुठलं? गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्चर. करेक्ट. पायलॉरिक स्फिंक्चर क्रॉस करून आता फूड मटेरियल कुठे एंटर करेल? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये फूड मटेरियलचं कंप्लीट डायजेशन होणार आहे. डायजेशन राहणार नाही आणि सपोज डायजेस्ट करता आलं नाही तर ते अनडायजेस्टेड मॅटर जे ते ॲज इट इज लार्ज इंटेस्टाइन मध्ये जाणार आहे. येत्या लक्षात स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सगळं फूड मटेरियल डायजेस्ट होण्यासाठी वेगवेगळ्या ज्यूसची गरज आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सांगितला बाय ज्यूस विच इज सिक्रेटेड बाय लिव्हर अँड स्टोर्ड इन कुठे स्टोर होतो? गॉल ब्लॅडर मध्ये. त्याला कॅरी करणाऱ्या सगळ्या डक्टचे नेम लक्षात आहेत का? हिपॅटिक डक्ट, सिस्टिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट, पॅनक्रियाटिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट फ्यूज होऊन तयार झालेली हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट आणि त्याच्या ओपनिंगला ओपन कुठे होणार आहे? डिओडेनम मध्ये. आणि डिओडेनम मध्ये जिथे ती डक्ट ओपन होती त्या ओपनिंगला एक स्फिंक्चर आहे. कुठला स्फिंक्चर? स्फिंक्चर ऑफ ऑडी. येस, बाईल ज्यूस आहे. बाईल ज्यूस मध्ये काय काय आहे? बाईल पिगमेंट, बाईल सॉल्ट, कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड. बाईल पिगमेंट मध्ये बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन तुम्हाला सांगितलं. बिलिरुबिन त्या दोघांचे कलर वेगवेगळे असतात. त्यातला बिलिरुबिन जो आहे तो येलो कलरचा असतो आणि बिलिवर्डिन जो आहे तो ग्रीन कलरचा असतो. तर तो जो बिलिरुबिन आहे येलो कलरचा तो आपल्या फिसिसला कलर देण्याचं काम करेल. बाईल सॉल्ट दोन असतात, सोडियम ग्लायकोकोलेट आणि सोडियम टॉरोकोलेट. तर हे दोन्ही जे बाईल सॉल्ट आहेत हे इमल्सिफिकेशन करणारे फॅट्सचं आणि त्यामुळे लार्ज फॅट ग्लोब्युलचं कन्व्हर्जन स्मॉल फॅट ग्लोब्युल मध्ये केलं जातं आणि ते फॅट डायजेस्ट व्हायला हेल्प होते. येत्या लक्षात सगळ्यांच्या? ओके. तर हे आपण सॉल्ट बद्दल बघितलं आणि कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड हेही त्या ठिकाणी सिक्रेट होत असतात. ओके. तर हे बाईल ज्यूस झालं. बाईल ज्यूस नंतर नेक्स्ट सांगितलं तुम्हाला पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय काय सांगितलं? पॅनक्रियाटिक अमायलेज. करेक्ट. नेक्स्ट आहे लायपेज. बरोबर. अजून ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि प्रो कार्बॉक्सी पेप्टिडेज. आधी मी तुम्हाला एक प्रो एन्झाइम सांगितला पेप्सिनोजेन. इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. ऍक्टिव्ह फॉर्मला काय म्हणायचं? पेप्सिन. सिक्रेट काय होतोय? पेप्सिनोजेनच सिक्रेट होतोय. पेप्सिन सिक्रेट होत नाही. तसं आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये 3 प्रो एन्झाइम रिलीज झाले. ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि प्रो कार्बॉक्सी पेप्टिडेज. हे तिन्ही एन्झाइम प्रोटिओलायटिक आहेत. प्रोटीनला डायजेस्ट करायला हेल्प करणार आहेत. आणि अजून एक प्रो एन्झाइम सांगायचं राहिलं. इन्फंटच्या स्टमक मध्ये अजून एक प्रो एन्झाइम रिलीज होतं प्रो रेनिन. ओके. ऍक्टिव्ह फॉर्मचं नाव काय आहे? रेनिन आणि त्याचं इनॅक्टिव्ह फॉर्म जो सिक्रेट होतो त्याचं नेम आहे प्रोरेनिन. प्रोरेनिनला ऍक्टिव्हेट करण्याचं काम सुद्धा कोण करेल? हायड्रोक्लोरिक ऍसिडच करणार आहे. हे नीट लक्षात ठेवा. आणि रेनिनचं काम काय आहे? मिल्क मध्ये केझिन नावाचं प्रोटीन असतं. सो त्या केझिन प्रोटीनचं कन्व्हर्जन पॅराकेझिनेट मध्ये करण्याचं काम कोण करेल? रेनिन करेल. पॅराकेझिनेट कॅल्शियम बरोबर कंबाईन होतं आणि कर्ड तयार होतं किंवा दही जसं तयार होतं त्या पद्धतीनं आणि मग या गोष्टीवरती पेप्सिन काम करतो. सो इन शॉर्ट रेनिनचा रोल कशामध्ये असतो? केझिन डायजेशन मध्ये रेनिन काय करणार आहे? तुम्हाला हेल्प करणार आहे. सगळ्यांच्या लक्षात राहील. सो तेही प्रो एन्झाइम आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला नीट पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक ठिकाणच्या ज्यूसचा पीएच लक्षात ठेवा. कारण प्रत्येक एन्झाइमची एक ऑप्टिमम ऍक्टिव्हिटीचा पीएच असतो. ऑप्टिमम कळतं? तर तुम्ही पुढे शिकणार बायोमॉलिक्युल्स मध्ये. तर बायोमॉलिक्युल्स मध्ये एक असा ग्राफ दिलेला आहे. तर या ग्राफ मध्ये सपोज हे जे आहे ते पीएच इंडिकेट करत असेल आणि हे एन्झाइमची ऍक्टिव्हिटी इंडिकेट करत असेल. सो पीएच जेव्हा कमी आहे तर एन्झाइमची ऍक्टिव्हिटी सुद्धा कशी दिसते? कमी. पुढे पीएच गेला एन्झाइमची ऍक्टिव्हिटी थोडी वाढली, पुढे अजून वाढली. जसं पीएच वाढतोय एन्झाइमची ऍक्टिव्हिटी वाढत चालली. एक स्पेसिफिक पीएच आला ज्या पीएचला एन्झाइमने काय केलं? मॅक्स ऍक्टिव्हिटी दाखवली, सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी दाखवली. ज्या पीएचला एन्झाइम सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी दाखवतो त्या पीएचला काय म्हणणार तुम्ही? ऑप्टिमम पीएच. असंच टेम्परेचरचं पण असतं. टेम्परेचर कमी आहे सुरुवातीला, कमी ऍक्टिव्हिटी, हळूहळू वाढवत जा ऍक्टिव्हिटी वाढत जाते. पण एक स्पेसिफिक टेम्परेचर येतं ज्या टेम्परेचरला एन्झाइमची ऍक्टिव्हिटी मॅक्झिमम दिसते. तर त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? ऑप्टिमम टेम्परेचर. सो ऑप्टिमम वर्ड लक्षात आला. ऑप्टिमम म्हणजे अशी कंडिशन जेव्हा एन्झाइम मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी दाखवतो. इकडे लक्ष आहे का? एकदा ऐका तुम्ही, ऐकलं तर तुम्हाला ते कळेल आणि वाचू वाटेल. सो ऑप्टिममच्या पुढे गेला, पुढे अजून पीएच वाढत गेला, काय झाली? एन्झाइमची ऍक्टिव्हिटी पुन्हा कमी कमी होत आली. सो ऑप्टिमम पीएच ला ऍक्टिव्हिटी कशी आहे? मॅक्स. त्याच्या खाली किंवा जास्त गेला तर एन्झाइमची ऍक्टिव्हिटी तेवढी असत नाही. सलाइवा, सलाइवाचा पीएच किती असतो?
6.8 त्या pH ला तो ऑप्टिमम pH आहे कोणाचा सलायवरी अमायलेजचा. सो त्याच्यावरती क्वेश्चन असेल की तो किती pH ला काम करेल. पुढे ते सगळं माउथ मधलं कंटेंट कुठे आलं स्टमक मध्ये काय सिक्रेट झालाय हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. pH कसं होईल ऍसिडिक होईल म्हणजे जवळपास 2 ते 1.5 to 3 पर्यंत pH असतो त्याचा. स्ट्रॉंग ऍसिड आहे ते. सो या ऍसिडिक कंटेंट मध्ये जेव्हा फूड मटेरियल येईल माउथ मधलं आता मगाशी मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी ऑप्टिमम pH दाखवला 6.8 आता हा pH इकडे गेला खूप कमी झाला तेव्हा तो सलायवरी अमायलेज काम करेल का हा क्वेश्चन विचारला जातो की सलायवरी अमायलेजची ऍक्शन कधी थांबेल जेव्हा माउथ मधलं कंटेंट कुठे जाईल स्टमक मध्ये जाईल. स्टमक चर्निंग करेल चर्निंग झालं की गॅस्ट्रिक ज्यूस बरोबर ते सगळं कंटेंट काय होईल मिक्स होईल. मिक्स झालं आणि pH एकदा ऍसिडिक झाला की कोणाची ऍक्शन स्टॉप होणार सलायवरी अमायलेज. तोपर्यंत तो करत राहतो ठीक आहे. स्टमक मध्ये फूड आलेलं आहे आणि अजून ते प्रॉपरली मिक्स झालेलं नाही तोपर्यंत सुद्धा सलायवरी अमायलेजची ऍक्शन सुरू राहते. येते लक्षात सगळ्यांच्या ओके. सो या पद्धतीने ते कंटेंट स्टमक मध्ये काय होतं तुम्हाला ऑप्टिमम pH मी सांगत होते ठीक आहे. स्टमकचा कळला pH किती असतो. सो स्टमकचा जो pH आहे तो पेप्सिन साठी ऑप्टिमम आहे त्या कंडिशनला पेप्सिन काम करतो. आता स्टमक मधलं कंटेंट कुठे आलं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कोणते एन्झाइम आहे. आता पहिली गोष्ट तुम्ही बायोलॉजी शिकला एन्झाइम होतं का काय गरज नाही ऑप्टिममची विचार करायची. दुसरा सांगितलं तुम्हाला पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये खूप एन्झाइम आहे. अमायलेज पॅन्क्रियाटिक अमायलेज आहे ट्रिप्सिनोजेन कायमोट्रिप्सिनोजेन प्रोकार्बोक्सिपेप्टिडेज लायपेज आणि न्यूक्लिएज 6-7 एन्झाइम तिथे आहेत. मग या सगळ्यांच्या ऍक्शन साठी ते ऍसिडिक pH ला कोणीही काम करत नाही. इन शॉर्ट स्टमक मध्ये आलेलं स्टमक मधून आलेलं फूड मटेरियल कसं आहे ऍसिडिक आहे. त्या pH त्या ऍसिडिक कंटेंट मध्ये काय सिक्रेट झाला पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट झाला. त्या कंडिशनला पॅन्क्रियाटिक ज्यूस मधलं एन्झाइम काम करत नाही. कुठल्या ऍसिडिक pH ला पॅन्क्रियाटिक ज्यूस मधले एन्झाइम काम करत नाही. तो pH कसा झाला पाहिजे आता स्लाइटली अल्कलाइन न्यूट्रल त्याच्या पुढे गेला पाहिजे. हे काम कोण करेल बाईल ज्यूस. बाईल ज्यूसचं हे सुद्धा काम आहे की स्टमक मधून आलेलं ऍसिडिक कंटेंट न्यूट्रलाइज करायचं आणि त्याचा pH किती करायचा किती pH सांगितला अल्कलाइन 7.8 च्या रेंज मध्ये दिलेला असेल बुक मध्ये pH बघा तर त्या रेंज मध्ये अल्कलाइन pH होतो 7.8 ओके. सो त्या रेंज मध्ये तो pH करण्याचं काम कोणी केलं हे पहिलं सांगा बाईल ज्यूसने केलं. ह्या pH ला आता पुढचे सगळे एन्झाइम जे आहेत ते त्या pH ला काम करणार आहेत ऑप्टिमम pH. सो माउथ मध्ये किती सांगितला 6.8 स्टमक मध्ये किती सांगितला किती 1.8 टू डायरेक्ट तेवढाच दिलेला आहे पण जर रेफरन्स बुक बघितले तर 3 पर्यंत दिलेला आहे ठीक आहे. सो तेवढा ऍसिडिक pH स्टमकचा असतो आणि जर तुम्ही स्मॉल इंटेस्टाइन मध्ये बघितलं तर 7.8 च्या रेंज मध्ये त्याचा pH असतो. सगळ्यांच्या लक्षात येतंय प्रत्येक ठिकाणचा pH तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण pH चा रोल कोणाशी आहे एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीशी आहे. त्या pH ला ते एन्झाइमच काम करणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं येस. अजून एक महत्त्वाची गोष्ट आता पुढचा जो ज्यूस ठीक आहे त्याचा अजून सांगितलेलं नाहीये पण आता जे तुम्ही डायजेशन शिकताय तर आता स्मॉल इंटेस्टाइनचे किती पार्ट तुम्ही शिकलेले आहात किती पार्ट मध्ये डिवाइड होतो 3 कुठले 3 करेक्ट डिओडेनम जजुनम आणि इलियम या 3 पार्ट मध्ये स्मॉल इंटेस्टाइन डिवाइड होतो. त्यापैकी सगळं डायजेशन कुठे होणार आहे डिओडेनम मध्ये. बघा बाईल ज्यूस सिक्रेट करणारी जी ट्यूब आहे कुठली हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट बरोबर का तर ती डक्ट ओपन कुठे होते डिओडेनम मध्ये. सो बाईल ज्यूस पण डिओडेनम मध्ये येणार आहे पॅन्क्रियाटिक ज्यूस सुद्धा डिओडेनम मध्ये येणार आहे आणि आता जे आपण ग्लँड शिकणार आहोत त्या सुद्धा तिथेच असतात. सो स्टेटमेंट हे दिलेलं आहे एनसीईआरटी मध्ये की कंप्लीट डायजेशन कुठे होईल डिओडेनम मध्ये. राहिला कुठला पार्ट जजुनम आणि इलियम दोन्ही पार्ट मध्ये काय होणार आहे ऍब्झॉर्प्शनचं काम केलं जाणार आहे. डायजेस्टेड फूड काय होणार आहे ऍब्झॉर्ब होणार आहे. सगळ्यांना हे कळलं. सो हे स्टेटमेंट लक्षात ठेवा की स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍक्च्युअल डायजेशन डिओडेनम ह्या रिजन मध्ये होतं ठीक आहे. आता डायजेशन साठी लागणारा तिसरा जो ज्यूस आहे त्या ज्यूसचं नेम आहे सक्सस एंडेरिकस किंवा त्यालाच म्हटलं जातं intestinal juice or it is also called as succus entericus. जसं आपण बाकीच्या ज्यूसच्या बाबतीत बघितलं की त्याच्यामध्ये कोणकोणते एन्झाइम प्रेझेंट आहेत
ओके, आता साधी ट्रिक ही आहे की पॅनक्रियाटिक ज्यूसची ऍक्शन तुम्हाला माहिती पाहिजे की त्याच्या ऍक्शनने काय काय प्रोडक्ट तयार झालेले आहेत, ठीक आहे. आणि त्याच्याही आधीची ट्रिक ही माहिती पाहिजे की आपण काय काय खातोय, आपल्या फूडमध्ये काय काय आहे, आपल्याला डायजेस्ट कोणाकोणाला करायचंय, कोणाला करायचं नाही. वॉटरला डायजेस्ट करायची गरज, मिनरलला डायजेस्ट करायची गरज नाही, विटॅमिनला डायजेस्ट करण्याची गरज नाही, ते ऍज इट इज ऍब्सॉर्ब होणार आहे. मग राहिलं कोण आहे बघा, तर कार्बोहायड्रेट, पुढे टी शॉर्ट मध्ये लिहिते प्रोटीन, त्यानंतर आहे लिपिड, अजून एक आहे न्यूक्लिक ऍसिड. ओके, आता कार्बोहायड्रेट पॉलिसॅकॅराइड आहे. डायजेशन कार्बोहायड्रेटचं सुरू कुठे झालंय, अगदी माउथ पासूनच झालंय. त्यानंतर स्टमक मध्ये नाही कार्बोहायड्रेट डायजेस्ट होत, त्यानंतर आलं स्मॉल इंटेस्टाईन. सो आधी काय तयार झाले डायजेशन होऊन, माउथ मध्ये कोणाची ऍक्शन झाली, अमायलेजची, आणि काय तयार झालं, माल्टोज हे डायसॅकराइड तयार झालं. पुढे पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय आहे, पॅनक्रियाटिक अमायलेज, तेही पॉलिसॅकराइड वरती काम करेल आणि काय तयार होईल, डायसॅकराइड तयार होईल. इन शॉर्ट, आधीच्या सगळ्या ज्यूसच्या ऍक्शननी कार्बोहायड्रेट डायजेस्ट होऊन काय तयार झालाय, डायसॅकराइड. स्वतः डायसॅकराइडला डायजेस्ट करण्यासाठी कुठलं एन्झाइम असणार आहे, डायसॅकराइडेज. कुठलं एन्झाइम असतं, डायसॅकराइडेज. मग आता डायसॅकराइडचे नेम बघा, माल्टोज डायसॅकराइड आहे. त्या डायसॅकराइडला डायजेस्ट करण्यासाठी माल्टेज हे डायसॅकराइडेज असतं. अजून सुक्रोज डायसॅकराइड आहे. सुक्रोजला डायजेस्ट करण्यासाठी आहे सुक्रेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट अजून कुठला आहे, आय थिंक लॅक्टोज. लॅक्टोज जो आहे तो सुद्धा डायसॅकराइडेज आहे. त्याला डायजेस्ट करण्यासाठी लॅक्टेज हे डायसॅकराइडेज असतं. सो पहिलं तुम्हाला कळलं का, तुम्ही जे डाएट मध्ये कार्बोहायड्रेट खाल्लंय आणि त्याचं आतापर्यंत फायनल ऍक्शन सक्सेस एंटेरिकसची असते, ठीक आहे. त्याच्या आधीचे बरेच ज्यूस सांगितले तुम्हाला, त्या सगळ्या ज्यूस मध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन होऊन तयार काय झालंय, डायसॅकराइड. डायसॅकराइडला डायजेस्ट करण्यासाठी सक्सेस एंटेरिकस मध्ये काय आहे, डायसॅकराइडेज. पण डायसॅकराइड वेगवेगळ्या प्रकारचे, माल्टोज आहे, सुक्रोज आहे, लॅक्टोज आहे. माल्टोजला डायजेस्ट करण्यासाठी माल्टेज, सुक्रोजला सुक्रेज आणि लॅक्टोजला डायजेस्ट करण्यासाठी लॅक्टेज. हे कळलं का? ओके, दुसरं बघा प्रोटीन. प्रोटीन आतापर्यंत डायजेस्ट होऊन काय तयार झाले, प्रोटीन वरती पहिली ऍक्शन पेप्सिनची झाली, त्यानंतर ट्रिप्सिनची झाली, कायमोट्रिप्सिनची झाली, कार्बॉक्झीपेप्टिडेजची झाली. एवढ्या सगळ्यांच्या ऍक्शन मध्ये काय तयार झालं, जेव्हा पेप्सिनची झाली की नाही तेव्हा प्रोटीन डायजेस्ट होऊन काय तयार झालं होतं, प्रोटिओजेस आणि पेप्टोन. त्यानंतर आता ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, कळतंय ना सगळ्यांना की कन्फ्युजन होते, कळतंय का? आधीचं वाचलेलं असेल तर हा सिक्वेन्स लागेल. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसची ऍक्शन झाली आहे. पॅनक्रियाटिक ज्यूस मधलं कोणी कोणी ऍक्ट केलंय, ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन आणि कार्बॉक्झीपेप्टिडेज. ह्या तिघांनी कोणावरती ऍक्ट केलंय, एकतर प्रोटीन, समजा काहीच नाही डायजेस्ट झालं तसं चालेल स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, सो त्या प्रोटीन वरती. स्टमक मध्ये प्रोटीन थोडंफार डायजेस्ट होऊन काय तयार झाले, पेप्टोन आणि प्रोटिओजेस. सो प्रोटीन, पेप्टोन आणि प्रोटिओजेस ह्या तिघांवरती ते तीन एन्झाइम काम करतील आणि काय तयार झालं प्रोडक्ट, डायपेप्टाइड. सो आता डायपेप्टाइडला डायजेस्ट करण्यासाठी सक्सेस एंटेरिकस मध्ये काय असेल, सक्सेस एंटेरिकस मध्ये आहे डायपेप्टिडेज. सो मी तुम्हाला आधीच हे सांगितलं की आधीचे प्रोडक्ट लक्षात घ्या, जसे प्रोडक्ट आहेत तसे सक्सेस एंटेरिकस मध्ये एन्झाइम आहेत. सो आधी प्रोडक्ट काय तयार झालं, प्रोटीनला डायजेस्ट करून डायपेप्टाइड तयार झालेला आहे. मग डायपेप्टाइडला डायजेस्ट करण्यासाठी आता याच्यामध्ये काय आहे, डायपेप्टिडेज. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करून आधी काय तयार झालंय, डायसॅकराइड. त्याला डायजेस्ट करण्यासाठी काय आहे, डायसॅकराइडेज. आता तिसरा घ्या, लिपिड. लिपिड आतापर्यंत डायजेस्ट करण्यासाठी काय होतं, माउथ मध्ये काय होतं का, नव्हतं. स्टमक मध्ये होतं का, स्मॉल अमाऊंट ऑफ लायपेज जे आहे ते त्या ठिकाणी सिक्रेट होतं स्टमक मध्ये. सो थोडंफार लिपिड आधी सांगितलंय ना, लिपिडचं डायजेशन. ब्लँक चेहऱ्याने बघू नका, लायपेजची ऍक्शन सांगितली की नाही. मग काय तयार झालं, लिपिड वरती जेव्हा लायपेज काम करतं तेव्हा काय तयार होतं, फॅटी ऍसिड आणि मोनोग्लिसराइड, डायग्लिसराइड हे तयार होतं. सो आतापर्यंत मोनोग्लिसराइड, डायग्लिसराइड हे तयार झालेले. आता त्याच्यावरती काम करण्यासाठी कुठले एन्झाइम असेल, नाव चेंज होणार नाही, तेच एन्झाइम असेल. आतापर्यंत तुम्ही लायपेज हे नाव वापरत होता, सक्सेस एंटेरिकस मध्ये सुद्धा काय आहे, लायपेज हेच एन्झाइम आहे. हे कळलं. सो लिपिड साठीचं एन्झाइम कळलं. नेक्स्ट आहे न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर कळतं सगळ्यांना. कुठली शुगर असते,
डीएनए असेल तर डिऑक्सिरायबोज शुगर, आरएनए असेल तर रायबोज शुगर. याला कोण अटॅच असतो? नायट्रोजिनस बेस. आणि या पोझिशनला कोण अटॅच असतो? फॉस्फोरिक ऍसिड. त्या तिघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? न्यूक्लिओटाइड. काय म्हणायचं याला? न्यूक्लिओटाइड. आणि यातला फक्त फॉस्फेट गेला आणि हे दोघं जर शिल्लक राहिले तर आता याला काय म्हणायचंय? न्यूक्लिओसाइड. किती माहिती आहे मला माहिती आहे, तुम्हाला किती माहिती बघा. ही शुगर माहिती आहे बघा. रायबोज ही शुगर आहे, मोनोसॅकराइड आहे. शुगरला नायट्रोजनस बेस 4 प्रकारचे असतात, सांगा बरं. ॲडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हे नायट्रोजनस बेस इथे अटॅच असतील आणि इथे कोण असेल? फॉस्फोरिक ऍसिड. 3 केमिकलच्या कॉम्बिनेशनला तुम्ही काय म्हणताय? न्यूक्लिओटाइड. हा एक न्यूक्लिओटाइड सेम असाच न्यूक्लिओटाइड वरती अजून एक वरती असे एकमेकांना अटॅच झाले की काय तयार होतं? आपलं न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए किंवा आरएनए त्याच्यानुसार तयार होईल. ओके, मग आता तुम्ही न्यूक्लिक ऍसिडला डायजेस्ट करणार म्हणजे पहिल्यांदा काय करणार? सगळे न्यूक्लिओटाइड एकमेकांपासून सेपरेट करणार. पुढे हे न्यूक्लिओटाइड तरी ऍब्झॉर्ब होणार आहेत का? नाही. मग हा बॉन्ड ब्रेक केला, फॉस्फोरिक ऍसिड काढलं, हे गेलं तर काय शिल्लक राहिलं? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओसाइड राहिलं. न्यूक्लिओटाइड कधी 3 गोष्टी एकत्र आहेत तेव्हा न्यूक्लिओटाइड. आणि त्यातला फॉस्फोरिक ऍसिड गेला की काय राहिलं? न्यूक्लिओसाइड. एवढं कळलं का? ओके, आता न्यूक्लिओसाइडला कसा डायजेस्ट? हा बॉन्ड ब्रेक झाला की न्यूक्लिओसाइड डायजेस्ट होईल, सगळेच जण एकमेकांपासून काय होतील? सेपरेट होतील. ओके, सो आता न्यूक्लिक ऍसिडच्या डायजेशनसाठी सक्सेस एंटेरिकस मध्ये काय असणार आहे? 2 गोष्टी. जर न्यूक्लिओटाइड असेल तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी न्यूक्लिओटाइडेज, आणि जर न्यूक्लिओसाइड असेल तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी न्यूक्लिओसाइडेज. इथपर्यंत कळलं? कळलं का सगळ्यांना? सो आधीच एकदा डायजेशन रीड करा आतापर्यंत काय काय झालेले, तर तुम्हाला पुढची प्रोडक्ट वरची ऍक्शन कळणार आहे की काय होतीये. सो कार्बोहायड्रेट आतापर्यंत डायजेस्ट करून डायसॅकराइड तयार झालं, त्याला डायजेस्ट करण्यासाठी सक्सेस एंटेरिकस मध्ये काय आहे? डायसॅकराइडेज. डायसॅकराइडेज मध्ये काय येतं? माल्टेज, सुक्रेज आणि लॅक्टेज. प्रोटीनला डायजेस्ट करून काय तयार झाले? डायपेप्टाइड. डायपेप्टाइडला डायजेस्ट करण्यासाठी काय आहे? डायपेप्टिडेज. ओके, नेक्स्ट काय आहे? लिपिड. लिपिडला डायजेस्ट करून काय तयार झालं होतं? फॅटी ऍसिड, मोनोग्लिसराइड, डायग्लिसराइड हे तयार झाले. आता त्याला डायजेस्ट करण्यासाठी पुन्हा एकदा लायपेजच असणार आहे. आणि न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड यांना डायजेस्ट करण्यासाठी न्यूक्लिओटाइडेज किंवा न्यूक्लिओसाइडेज हे एन्झाइम जे आहेत ते त्या ठिकाणी असतात. सो हे झालं सक्सेस एंटेरिकसचं कंपोजिशन. अजून एक राहिला सांगायचा जो तुम्ही आधी शिकलेला आहात, तो एन्झाइम आहे एंटेरोकायनेज. शिकलाय आधी? काय रोल असतो एंटेरोकायनेजचा? करेक्ट. ट्रिप्सिनोजेन हे इनॅक्टिव्ह एन्झाइम आहे. जसं पेप्सिनोजेनला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोणी केलं? हायड्रोक्लोरिक ऍसिडने. तसं ट्रिप्सिनोजेन या इनॅक्टिव्ह एन्झाइमला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोणी केलेलं आहे? एंटेरोकायनेजने केलं. येते लक्षात सगळ्यांच्या? सो एंटेरोकायनेज सुद्धा या सक्सेस एंटेरिकस मध्ये प्रेझेंट असतो. सगळे एन्झाइम कळले? हा, आता हे एन्झाइम सिक्रेट कोण करणार आहे? ग्लँड सिक्रेट करणार आहे. कुठल्या ग्लँड? These enzymes or this juice is secreted by intestinal gland. क्रिप्ट ऑफ लिबर कोण ऐकलंय? कुठे असते? विलाय ऐकलंय? विलायचे बेसिस ऐकले? हा, तर त्या बेसिस मध्ये काय प्रेझेंट असते? क्रिप्ट ऑफ लिबर. विलाय कुठल्या लेअर मध्ये असतात? म्युकोजा, सब म्युकोजा. कुठल्या लेअर मध्ये येतात? सगळ्यात आउटमोस्ट म्युकोजा लेअर मध्ये. आणि त्या लेअर मध्ये त्या विलायच्या बेसिसला काय असतात? क्रिप्ट ऑफ लिबर कोन. तर हा क्रिप्ट ऑफ लिबर कोन. आणि अजून एक आहे ब्रुनर्स ग्लँड. हे नाव ऐकलंय? कुठल्या लेअर मध्ये असते? कुठल्या ठिकाणी असते? 4 लेअर बघा. ब्रुनर्स ग्लँड पण सांगितलंय कुठल्या ऑर्गनच्या लाईनिंगला असते ब्रुनर्स ग्लँड? अनुष्का, कुठल्या ऑर्गनच्या लाईनिंगला? चला, ते 4 लेअर काढा शिकवले तुम्हाला. त्यातला सगळ्यात शेवटचं पेज जिथं डायग्राम दिलेली त्या डायग्रामचं पेज बघा. तिथं आहे ब्रुनर्स ग्लँड. नाही दिली
शेवटी म्युकोजाच्या ग्लँड हे कुठे दिले बघा. इन डिओडेनम ग्लँड्स आर प्रेझेंट इन सबम्युकोजा. हे स्टेटमेंट आहे. इन डिओडेनम ग्लँड्स आर प्रेझेंट इन सबम्युकोजा. पेज नंबर 359 जिथं स्टमकची डायग्राम दिली आहे, जिथं म्युकोजा ते लेअर एक्सप्लेनेशनला सुरुवात केलेली आहे, तर तिथं दिलेलं आहे ग्लँड इज प्रेझेंट इन 259 मध्ये. ग्लँड इज प्रेझेंट इन सबम्युकोजा लेअर ऑफ डिओडेनम. डिओडेनमच्या सबम्युकोजा लेअर मध्ये ग्लँड प्रेझेंट आहे. त्या ग्लँडचं नाव कुठलं आहे? ब्रुनर्स ग्लँड आहे. ओके. आणि ती जी ब्रुनर्स ग्लँड आहे ती आणि क्रिप्ट ऑफ लिव्हर फ्लूम तुम्हाला पुढच्या पेजवरती सापडेल. सो या ज्या ग्लँड्स आहेत त्या इंटेस्टिनल ग्लँड आहेत. ब्रुनर्स ग्लँड सबम्युकोजा लेअर मध्ये आहे आणि क्रिप्ट ऑफ लिव्हर फ्लूम म्युकोजा लेअर मध्ये, ज्या काय सिक्रेट करणार आहेत? इंटेस्टिनल ज्यूस किंवा सक्सस एंटेरिकस. कंपोजिशन कळलं? कोण सिक्रेट करतात कळलं? एवढं कळलंय का? लक्षात राहिलं सगळ्यांच्या? मग आता आपण याचं डायजेशन किंवा यांचा रोल कसा आहे ते आपण पाहणार आहोत. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज त्यांचं डायजेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस आपलं झालं, बाईल ज्यूस झाला. आता आपण सक्सस एंटेरिकस तुम्हाला नेम सांगितले. सक्सस एंटेरिकस मध्ये जे डायजेशन आहे त्यातलं सगळ्यात फर्स्ट आपण बघूया डायपेप्टिडेज. डायपेप्टिडेज कोणावरती काम करेल? डायपेप्टिडेज कोणावरती काम करेल? डायपेप्टाइड वरती काम करेल. डायपेप्टाइड म्हणजे काय? मी त्या डिटेलला जाऊन तुम्हाला सांगितलं होतं की डायपेप्टाइड, पेप्टाइड काय आहे? पेप्टाइड काय आहे? बॉन्ड आहे. एक टाइपचा बॉन्ड आहे. जसं तुम्ही कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, ईस्टर बॉन्ड शिकता तसं हा पेप्टाइड बॉन्ड आहे. कोणामध्ये असतो? प्रोटीन कशापासून बनलेले असतात? अमिनो ऍसिड पासून. जर तुम्ही ऍक्च्युअल प्रोटीन बघाल तर अमिनो ऍसिडची ही लॉंग चेन असते, बरोबर? पण आतापर्यंत एवढी लॉंग चेन राहिली आहे का? नाही, कारण बऱ्याच एन्झाईमनी काम केलं. पेप्सिन, ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन, कार्बोक्सी पेप्टिडेज. एवढं प्रोटीन डायजेस्ट होऊन आता काय तयार झालंय? डायपेप्टाइड. पुन्हा एकदा मी सांगेन, डायपेप्टाइड पेप्टाइड बॉन्ड आहे. डाय म्हणजे दोन अमिनो ऍसिड त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे असं असेल, अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये सेंटरला कार्बन असतो. कार्बनची व्हॅलेन्सी 4. 10वी मध्ये 9व्या लेसन मध्ये शिकलेला आहात सायन्स 1 मध्ये. सो या बाजूला कुठला बॉन्ड? COOH असतो आणि इकडे अमिनो ग्रुप, इकडे हायड्रोजन आणि इकडे R ग्रुप. R ग्रुप वेगवेगळे 20 प्रकारचे अमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये आहेत. सो 20 टाईपच्या अमिनो ऍसिड मध्ये प्रत्येकामधला R ग्रुप कसा आहे? वेगळा आहे. कोणामध्ये इथं हायड्रोजन आहे, कोणाकडे इथं CH3 आहे. या पद्धतीनं मी इथं R लिहिते. हे दुसरं अमिनो ऍसिड मी दाखवलं NH2CH COOH आणि इकडे R ग्रुप. बॉन्ड कोणामध्ये तयार होणार? COOH आणि NH2. याच्यामधला OH आणि याच्यामधला एक हायड्रोजन गेला. काय गेलं? मुलांना बोलू नका. OH आणि H गेलं तर काय गेलं? H2O. कुठल्याही रिएक्शन मध्ये जेव्हा H2O जातो त्याला म्हटलं जातं डिहायड्रेशन. डी म्हणजे रिमूव्ह होणं, हायड्रा म्हणजे वॉटर. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि एक बॉन्ड तयार झाला. हा बॉन्ड कुठला आहे? पेप्टाइड बॉन्ड. ओके. पॉलीपेप्टाइड. पॉली म्हणजे मेनी, बरेच अमिनो ऍसिड एकमेकांना पेप्टाइड बॉन्डनी लिंक असतील तर त्याला आपण पॉलीपेप्टाइड म्हणतो. तर ते पॉलीपेप्टाइड आतापर्यंत 4-5 एन्झाईमनी काय केलेलं आहे? डायजेस्ट केलेलं आहे. मग आता डायजेस्ट करून शिल्लक काय राहिलेलं आहे? डायपेप्टाइड. हे मी ड्रॉ केलेलं आहे ते डायपेप्टाइड आहे. या डायपेप्टाइड वरती कोणतं एन्झाईम काय करेल? डायपेप्टिडेज. फक्त शेवटी ASE जोडायचं म्हणजे काय झालं? एन्झाईम झालं. डायपेप्टिडेज हा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक करेल. काय झालं आता? अमिनो ऍसिड दोन्ही काय झाले? सेपरेट झाले. सिंपल स्ट्रक्चर तयार झालं. सो हे अमिनो ऍसिड आता आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होऊ शकतं. म्हणजे प्रोटीनचं डायजेशन काय झालं? कंप्लीट झालं. सगळ्यांना कळलं? सो प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी आतापर्यंत किती एन्झाईमनी रोल प्ले केला? स्टमक मध्ये सगळ्यांनी आन्सर द्यायचे. स्टमक मध्ये कोणी डायजेस्ट केलं प्रोटीनला? पेप्सिनने डायजेस्ट केलं. इन्फंटच्या स्टमक मध्ये अजून एक असतो रेनिन. हा. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कोणी कोणी प्रोटीनला डायजेस्ट केलं? ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिन आणि तिसरा आहे कार्बोक्सी पेप्टिडेज. ह्या सगळ्यांच्या ऍक्शन नंतर फायनली कोणाची ऍक्शन झाली? डायपेप्टाइडची. आणि काय तयार झालं? अमिनो ऍसिड. प्रोटीन कम्प्लिटली डायजेस्ट झालं. कळलं हे सगळ्यांना? ओके. प्रोटीनचं डायजेशन झालं. नेक्स्ट कुठले सांगितलेले आहे?
डायसॅकरायडेज. डायसॅकरायडेज मध्ये बघा सगळ्यात फर्स्ट आहे माल्टोज. माल्टोज वरती कोणते एन्झाइम काम करणार? माल्टेज. जेव्हा माल्टोज वरती माल्टेज काम करतात तेव्हा प्रोडक्ट काय तयार होतोय? एकच आहे. कुठला? ग्लुकोज. मग आता हे डायसॅकराइड काय आहे? डाय म्हणजे दोन आणि सॅकराइड म्हणजे शुगर. दोन शुगर युनिट कनेक्ट झाले. कुठले दोन शुगर युनिट? मी सगळं डिटेल नाही ड्रॉ करत. किती शुगर युनिट दिसत आहे? एक आणि हे दोन. आणि ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. जसं मगाशी सांगितलं पेप्टाइड बॉन्ड, तसं इथं ग्लायकोसिडिक बॉन्ड हे सगळं तुम्हाला बायोमॉलिक्यूल मध्ये होईल. फक्त आता थोडंफार जरी लक्षात ठेवता आलं तर तुम्हाला फायदा होईल. सो हा बॉन्ड ब्रेक करण्याचं काम कोणी केलं? हा. आणि हे दोन्ही ग्लुकोज काय झाले? एकमेकांपासून सेपरेट झाले. सो फायनली प्रोडक्ट काय मिळालं तुम्हाला? ग्लुकोज. ग्लुकोज इझिली आपल्या ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब होतं. सो ही झाली पहिल्या डायसॅकराइड वरची ऍक्शन. दुसरा डायसॅकराइड आहे लॅक्टोज. लॅक्टोज वरती कोण काम करतं? लॅक्टेज. लॅक्टेज जेव्हा काम करेल तेव्हा कुठल्या शुगर तयार होतील? दोन तयार होतील. कुठल्या? ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. याचा अर्थ लॅक्टोज मध्ये दोन वेगवेगळ्या शुगर आहेत. एक आहे ग्लुकोज आणि ती दुसरी आहे गॅलॅक्टोज. ह्या दोन शुगर एकमेकांना ग्लायकोसिडिक बॉन्डनी बाइंड झालेले आहेत. जेव्हा लॅक्टेज हा बॉन्ड ब्रेक करेल तेव्हा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज काय होईल? सेपरेट होईल. मग अशी एकच प्रोडक्ट का होता? कारण माल्टोज मध्ये ज्या दोन शुगर आहेत, दोन्ही शुगर कोण आहे? ग्लुकोजच आहे, वेगळी शुगर नाहीये. सो एकच प्रोडक्ट तयार झाला. लॅक्टोज मध्ये दोन शुगर आहेत, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. सो या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा दोन मिळाले. लॅक्टेजच्या ऍक्शन नंतर नेक्स्ट आहे सुक्रेज. सुक्रेज कोणावरती काम करेल? सुक्रोज वरती. आणि इथेही तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतील. एक आहे ग्लुकोज आणि दुसरा आहे फ्रुक्टोज. हे सगळे जे तयार झाले ना मोनोसॅकराइड आहे. मोनो म्हणजे सिंगल आणि सॅकराइड म्हणजे शुगर. एकच शुगर युनिट. ओके. डाय म्हणजे दोन आणि सॅकराइड म्हणजे शुगर. दोन शुगर युनिट असणारे माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज. सिंगल शुगर असणारा ग्लुकोज, गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज. बरोबर का? आणि पॉलीसॅकराइड म्हणजे खूप शुगर युनिट कनेक्ट झालेलं. ठीक आहे. आता कार्बोहायड्रेटचं डायजेशन झालं. हे इझिली ब्लड मध्ये सगळे ऍब्सॉर्ब होऊ शकतात. या डायजेशन नंतर नेक्स्ट ऍक्शन बघा लायपेज बघूया आपण. डाय किंवा मोनोग्लिसराइड. मोनोग्लिसराइड याच्यावरती कोणाची ऍक्शन होतीये? लायपेज. आणि प्रोडक्ट काय तयार होतोय? फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल. झाले का तयार? बघा. हा. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर परवा सांगितलेलं. कोणी कोणी ड्रॉ करून घेतलं मला माहिती नाही. पण बघा CH2 हा. लक्ष द्या. हे जे आहे की नाही त्याचं नेम आहे ट्रायग्लिसराइड. ऍक्च्युअली ओरिजिनल ग्लिसरॉल आहे आणि त्याला हे फॅटी ऍसिडच्या चेन काय झाले? ईस्टर बॉन्डनी या कनेक्ट झालेले आहेत. जेव्हा लायपेजची ऍक्शन होते आणि एक फॅटी ऍसिड बाजूला होतो, हे शिल्लक जे राहतं याला काय म्हणणार तुम्ही? डायग्लिसराइड. दोन फॅटी ऍसिडच्या चेन शिल्लक राहिल्या. ठीक आहे. जेव्हा याच्यावरती अजून लायपेज काम करेल तेव्हा हेही फॅटी ऍसिड बाजूला झालं तर आता काय शिल्लक राहिलं? मोनोग्लिसराइड. सो तो पहिला तर स्ट्रक्चर होता ट्रायग्लिसराइड. त्याला डायजेस्ट केलं की तयार झालं डायग्लिसराइड. डायला डायजेस्ट केलं की मोनोग्लिसराइड. हेही बाजूला झालं की आता कोण शिल्लक राहिलं? हा ग्लिसरॉल सेपरेट झाला आणि तिन्ही फॅटी ऍसिड काय झाले? म्हणजे लिपिडला डायग्लिसराइड, मोनोग्लिसराइड, ट्रायग्लिसराइड काही घ्या, त्याच्यावरती लायपेजची ऍक्शन झाली. सेकंड लास्ट लक्ष आहे लायपेजची ऍक्शन झाली की काय प्रोडक्ट तयार होतो? फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. हे दोन प्रोडक्ट इथे तयार होणार आहेत. कळलं? ओके. त्यानंतरची नेक्स्ट न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड. मला सांगा न्यूक्लिओटाइड वरती कोणाची ऍक्शन होईल? न्यूक्लिओटाइड वरती ऍक्शन होणार आहे न्यूक्लिओटाइडेज. बरोबर का? आणि तयार काय होईल? न्यूक्लिओसाइड. साइड आणि टाइड यात काय फरक आहे?
रायबोज शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फरिक ऍसिड. तर तिन्ही गोष्टी असतील तर काय झालं ते न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोसाइड कधी रायबोज शुगर आणि नायट्रोजनस बेसच आहे, फॉस्फरिक ऍसिड रिमूव्ह झाला. आता काय म्हणायचं याला न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड वरती कोणाचे ऍक्शन होईल न्यूक्लियोसाइडेज आणि काय तयार होईल शुगर. बरोबर ही शुगर बाजूला होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि अजून कोण येणार आहे नायट्रोजनस बेस. कंप्लीट डायजेशन झालं, शुगर ऍब्झॉर्ब होऊ शकतो, नायट्रोजनस बेस सुद्धा ऍब्झॉर्ब होऊ शकतं. सो सगळं डायजेशन कळलं. डायपेप्टाइड वरती काम केलं डायपेप्टिडाइजनी आणि तयार झालं अमिनो ऍसिड. डायसॅकराइड वरती डायसॅकराइड्सनी आणि मोनोसॅकराइड तयार झालं, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, सुक्रोज, या समजलं फ्रुक्टोज सॉरी. नेक्स्ट लायपेज डाय आणि मोनोग्लिसराइड वरती काम करतात आणि फायनली काय तयार होतं फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल ऍज इट इज ते ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होईल. आणि न्यूक्लियोटाइड वरती काम केलं न्यूक्लियोटाइडेजनी तयार झालं न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोसाइड वरती न्यूक्लियोसाइडेज तयार झालं शुगर आणि नायट्रोजनस बेस. सो बऱ्यापैकी डायजेशन स्मॉल इंटेस्टाईन मधलं कंप्लीट झालेलं आहे. आता लार्ज इंटेस्टाईन डायजेशन होत नाही तेच सांगितलेलं आहे आणि पुढे हे ऍब्झॉर्ब कसं होणार आता डायजेस्टेड गोष्टी आणि डिसऑर्डर दोनच पॉईंट आलेत, मग आपलं लेसन कंप्लीट होतं.